गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं गुमनाम ब्लॉग्समध्ये. आता आपण निघालो आहे नाशिकला जायला. गाडी रेडी आहेत, सर्व रेडी आहे. आपण निघतो आहे. तर फायनली आपण निघालो आहोत मित्रांनो, आणि वाजलेच रात्रीचे 12:30 आणि आपली राईड असणार आहे नाशिकपर्यंत जव्हार मार्गे. तर आता थोड्याच वेळात आपण हायवेला पोचू आणि तिथून आपला पुढचा प्रवास सुरू करू. शुभ सकाळ मित्रांनो. रात्र असल्यामुळे आपण जास्त व्हिडिओ शूट नाही घेतल्या आणि आता सकाळ झालेली आहे. हवेत मस्त गारवा पसरला आहे. इकडे थोडा पाऊस पडत असल्यामुळे थोडं हिरवगार झालेलं आहे. तर आता आपण जवळ पोचत आलो आहे त्र्यंबकेश्वरच्या. आपल्याला 15 किलोमीटर आहे फक्त इथून. जरा रेस्ट घेतला आहे. सूर्योदय झालेला आहे. हे बघा ज्वालामुखी सारखा. आता आपण ड्रोन शॉट घेतोय. वरती ड्रोन आहे. चिंटा मागे बसून कॅप्चर करतोय. मस्त पुढे रोड आहे घाटाचा, त्यामुळे आम्ही जरा थांबलो आणि आता निघतोय. ड्रोन शॉटच्या नादात 10-20 वरती गाडी चालवत चालले. आणि बघा सूर्य दिसतोय आपल्याला. नेमके 10 किलोमीटर राहिले आपल्याला त्र्यंबकेश्वर मंदिर. आता वातावरण आहे बंद. व्हॉट अ व्ह्यू. Somebody. बघा फॉग पसरला मस्त. मुंबईला एवढं काय वाटत नाही. मस्त फॉग डोंगराला लागून. आता आपण पोचलोय त्र्यंबकेश्वरला आणि खूप गर्दी आहे. तरी त्यालाच गर्दी होती. चला पुढे जाऊया. आहे का माझा मित्र भाई. अरे हे देख ना करणार घ्या. हे काय दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे आमचा. स्क्रीनवरती हे आतमधले हे आहे. स्क्रीनवरती हे दाखवलं.
1 hour later. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे हरिहर किल्ल्यावर. हरिहर किल्ला बघा समोर आपल्याला दिसतोय. आता आपण ट्रॅक चालू केला आहे. इथे या दुकानाच्या इथे आपण गाड्या पार्क केल्यात. ठीक आहे. आणि आपला जस्ट ट्रॅक आपण सुरू केला आहे. तर ह्या ट्रॅकमध्ये काय मजा येईल बघूया आपण. वाजलेत 11. ऊन थोडंसं आहे पण बघूया. चालायला सुरुवात करून 5 मिनटं नाही झाली आणि आपले फिल्डर दमलेले आहेत. एक ओव्हर झाली. पहिली कमेंट मीच करणार 4 बॉलमध्येच. अरे चल मित्रा, थांब रे जरा. मला पुढच्या फिल्डरला पण कॅप्चर करू दे. हे बघा, चल अक्की चल. पूर्ण किल्ल्याची रांग आहे आणि इथे आपला हा हाय गाइस, मैं बॉम्बे से आया था फैजू भाई को मिलने पर. फैजू भाई मिले और नेक्स्ट टाइम इन बॉम्बे. अरे कहना क्या चाहते हो? फैजू भाई पीछे. फैजू भाई आ जाओ. मी आलेलो ट्रेक करायला पण दमलो. मी चाललो परत. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आता आपण रेस्ट घ्यायला थांबलोय. अर्ध्या वाटेत पोहोचलोय. इथे बघा इथे दगड कसा तुम्हाला दिसणार नाही संलग्न. ब्रह्मपर्वत, अंजनेरी, दुर्गवाडी, दुर्ग भंडार, वाघेरी, सुळका, वैतरणा, सगळ्या लोकेशन्सची इकडे नावं लिहिली आहेत बघा. ब्रह्मा पर्वत, अजमेरी, एवढी हवा आहे ना. सगळ्यांची इकडे नावं लिहिली आहेत. तर आता आपण किल्ल्याचा मधला टप्पा म्हणजे पायऱ्यांच्या आधी जो एक पॅच आहे तो कव्हर करतोय. त्यानंतर आपल्याला 80 डिग्रीच्या पायऱ्या काढायच्या. आता चढून चढून खूप धाप लागली. मला रोग द्या. रोग रोग द्या त्याला. रोग मला नाही जमत. कोणता रोग हवाय तुला दीपेश? टेक दिस. खाली येते. वेट लावायचं विसर. मी दिसतोय. तू असा पकडला तर तूच दिसणार ना. हा आहे आपला लास्ट पॅच जो 80 डिग्री गवमध्ये किल्ल्याच्या दरवाजापर्यंत. आणि हा आहे सुंदर नजारा. हे बघा कसे दमले फोटो काढण्यासाठी तडफडत आहेत. मला फोटो काढायचा आहे. अबे साले, अबे साले. हे दोघं तिकडे बसलेत. हा दुसरा वॉगर आहे. वॉगर मच्छी नजारा दाखवतो. या बघा, आपण पण दाखवूया. नजारा बघा कसा आहे. एकदम खतरनाक. खालती इथून खालती पडला भेटायला मुश्किल आहे. इथून आपण आलोय. इकडे इथून आपण असे जास्त असे नाटक नाही वरती आलो. तिथे आपली गाडी आहे आणि त्या झोपडीजवळ. आणि ठीक आहे. हा आपला 10 मिनिटाचा ब्रेक. हरिहर.
फायनली आपण पोहोचलोय स्टेपच्या इकडे. चलो चलो भाई. कम ऑन बब्या. कसे लोक येतात इकडनं. तो एक माकड बसलाय त्या दगडावरती. चिंट्या शो युअर फेस हियर. हे नॉर्मल ट्रेक आहे, एवढं काय घाबरताय? अरे नॉर्मल आहे. गाइस हाय बोलो यार, ब्लॉगर आहे. थँक्यू. इकडे बघ. जय बजरंगबली. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलोय. असंच बघायला आलोय. या साईडून कोणती पर्वतरांग वगैरे दिसते. दीपेशचं मन होतं इकडे यायचं. आणि इकडे मागे बघा वरती तिकडे सुळका आहे छोटासा. लोक चढली आहेत वरती. कलावंतीन दुर्गासारखा सुळका आहे तो वरच्या साईडला.
अरे माय गॉड व्हाट इज दिस वाह 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 ब्रो वाह अरे मेरे को लगा मुक्का बिक्का मार एक नाही ये भाई इकडे थंड वाटायला लागलं रे एसी चालू भाई एसी चालू बरं वाटलं तर फायनली आपला ट्रेक संपलाय. हरिहर उतरून आपण खाली आलेलो आहे. पोरं चालली आहेत पुढे, गाड्या तिकडे उभ्या आहेत. आता आपण थकलेलो आहे बऱ्यापैकी, थोडा वेळ रेस्ट करणार आहे आणि 4 वाजेपर्यंत आपण निघणार आहे. कारण आपल्याला पोचायला परत 5 तास म्हणजे 9-10 होतील. तर आता आपण थोडा वेळ रेस्ट करू आणि निघू. तर भेटू, चला.